हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आता आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर आता आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने आता दुष्यंत समोर पूजाचा खरा चेहरा येणार आणि ते सुद्धा कृष्णामुळेच। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्णा दुष्यंत समोर पूजाचा खरा चेहरा कसा आणणार हे सगळंच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की कृष्णा ही आता खूपच जास्त खुश आहे आणि ती आता दुष्यंतला समजावते की दुष्यंत सरकार, अहो तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहेच, पर तरीही एक डाव आम्हासनी जाणून घ्यायचा हक्क नाही का? मग दुष्यंत कृष्णाला सांगतो की फार एवढं काही झालेलं नाही आहे, तू विचार करण्यालायक, काळजी करू नकोस। त्यानंतर मग आता कृष्णा तिकडनं दुष्यंतला पास्ता खाऊ घालते आणि निघून जाते। आता जशी कृष्णा तिकडनं जाते, दुष्यंत हा पुन्हा पूजाचे फोटो बघायला सुरुवात करतो आणि आता तो म्हणत असतो की मी किती मोठी चूक करून बसलो, का वागलो मी हे सगळं? मला गौतमी किती वेळा समजावत होती की ती माझ्याशी खोटं बोलत नाही आहे, ती मला चीट करत नाही आहे, पण तरीही मी तिचं एकदाही ऐकून घ्यावं असा विचार माझ्या मनात का नाही आला? मी का ज्या मुलीवर प्रेम केलं तिच्यावरतीच इतका अविश्वास दाखवला? काय गरज होती मला गौतमीवर इतका अविश्वास दाखवण्याची? जर मी तिच्यावरती विश्वास ठेवला असता तर कदाचित आज मी आणि गौतमी एकत्र असतो, एकमेकांच्या बरोबर असतो। पण मी मूर्खपणा केला, मी खूप मोठा मूर्खपणा केला गौतमीवरती अविश्वास दाखवून। आता केलेली चूक निस्तरायलाच हवी असा विचार करत दुष्यंत त्या सगळ्या जुन्या आठवणींमधनं बाहेर पडतो आणि पूजाला फोन करत म्हणतो, हॅलो गौतमी, सॉरी, आय एम व्हेरी सॉरी, मला तुला भेटायचं आहे, तू प्लीज मला भेटायला येशील का गं? त्याबरोबर ती म्हणते, हो चालेल ना डी। अरे तुला नाही भेटणार तर मग मी कोणाला भेटणार? मी तुझ्या फोनची किती दिवसांपासून वाट बघत होते, तुला माहिती आहे का? आता हे सगळं तिचं बोलणं पूजा फोनवर बोलतीये हे भक्ती बघते आणि भक्ती ऐकते। भक्ती पूजाकडे येते आणि विचारते, कोणाबरोबर बोलत होतीस ग तू? त्यावर पूजा म्हणते, ताई अगं असतं एखाद्याचं पर्सनल बोलणं ऐकणं चुकीचं असतं, तरीही सांगते चल, मी कामामधल्या एका माझ्या मैत्रिणीबरोबर बोलत होते। त्या इतक्यात कृष्णा ही भक्तीला कॉल करते आणि आता कृष्णा ही भक्तीला सांगायला लागते, भावा उद्याच्याला मी आणि दुष्यंत सरकार घरला येतो। त्यावर आता पूजा म्हणते, भक्ती म्हणते, अगं तुला मला नगं येऊ असं म्हणायचं होतं, खरं तर तू आलीस तर मला आनंद होईल, पण इकडं पूजी आली आहे आणि तुला तर माहीत आहे ना ती तुझ्याशी कधी धड वागणार नाही ते। त्यावर कृष्णा म्हणते, अगं भय, पर म्हणूनच मी आलोय, मला त्या आपल्या गावच्या शांत काकू आहेत ना त्या म्हणल्या पूजी घरला आली आहे ते। अगं पूजी आली आहे तर दुष्यंत सरकारांची आणि पूजीची बी भेट होईल की, ते दोघं कुठे एकमेकाला भेटलेत? त्याबरोबर आता भक्ती म्हणत असते की जर दुष्यंत सरकारांसामने बी पूजा तुझ्याबरोबर असं टोचूनच वाईटासारखं वागली तर त्यासनी काय वाटेल? त्यावर कृष्णा म्हणते, अगं काय नाही वाटायचं, आणि पूजा माझ्याशी अशी नाही वागायची, पूजी बी माझ्याबरोबर चांगली वागेल। अगं मी शिकलो नाही, कॉलेजात गेलो नाही म्हणून तिला माझा राग येतो, मी अडाणी राहिलो म्हणून, पर दुष्यंत सरकार तर चांगले हुशार आहेत, शिकलेले आहेत ना बघ, उलट ते दोघं जेव्हा एकमेकाला भेटतील का नाही तेव्हा एकमेकांबरोबर केवढ्या चांगल्यापणी बोलतील ते, त्या दोघांच्या मतांचं समज जुळणार बघ। आपल्या अडाणी माणसांचं काम नाही ग चांगल्या शिकलेल्या माणसांबरोबर। त्याबरोबर मग भक्ती म्हणते, बरं तुला वाटतंय ना तर तू ये, मी तुझी वाट बघतो। तर इकडे आता दुष्यंत हा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठतो। दुष्यंतला रात्रभर झोपच लागलेली नसते, रात्रभर तो पूजाचाच विचार करत राहिलेला असतो आणि मग आता दुसऱ्या दिवशी तो सकाळ पूजाला भेटायला जायला निघत असतो। आता कृष्णा ही दुष्यंतला आवरताना बघते आणि तिला प्रश्न पडतो की दुष्यंत इतक्या सकाळी कुठे निघालाय? ती त्याला विचारते पण दुष्यंत तिला खरं कारण सांगत नाही। तो तिला सांगतो की माझं एक थोडं महत्त्वाचं काम आहे तर मी त्याच्यासाठी बाहेर जातो। कृष्णा म्हणते, पुण्यांदा तुम्ही? त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही करणार आहे मी मारामारी, तुला काय मी गावगुंड वाटतो की मवाली वाटतो तर सतत मारामाऱ्या करायला? तेव्हा मला राग आला होता आणि माझा राग व्यक्त करण्यासाठी मी ते सगळं केलं होतं, कळलं? तू विचार करू नकोस फार त्या गोष्टींचा, मी येतो। एवढं बोलून दुष्यंत हा आता तिकडनं निघतो आणि मग आता दुष्यंत हा पूजाला भेटायला त्याने ज्या ठिकाणी यायला सांगितलेलं असतं त्या ठिकाणी पूजाच्याही कितीतरी आधी आलेलं असतो। आता दुष्यंतला एवढंच वाटत असतं की मी तिला सॉरी म्हणेन आणि तिने माझं सॉरी एक्सेप्ट करायला हवं, कारण मी तिला खूप दुखावलंय। मग आता दुष्यंत हा
पूजाची वाट बघत उभा असतो. तर इकडे कृष्णा ही आता दुष्यंतची घरी वाट बघत असते. कृष्णा ही विचार करत असते, आज दुष्यंत सरकार आले का मग म्या आणि ते आम्ही दोघंजणं माझ्या माहेराला जाणार पूजेला भेटायला. तर इकडे पूजा त्या ठिकाणी येते आणि दुष्यंतला म्हणते, डी तू बोलावलं होतंस ना, काय काम होतं? त्याबरोबर आता पूजा त्याच्याजवळ येते आणि म्हणत असते, तू तुझ्या मॅरिड लाईफमध्ये हॅपी आहेस ना? नाही, माझं तुझ्यावरती प्रेम होतं, पण तू जर तुझ्या आयुष्यात खुश असशील ना तर मला काहीच हरकत नाही आहे आडी. मी तुला सुखी बघायला तयार आहे. शेवटी प्रेम ह्यालाच तर म्हणतात ना, प्रेमामध्ये त्याग महत्त्वाचा असतो. प्रेमामध्ये मिळवणं जिंकणं हे महत्त्वाचं नसतं. आणि माझ्यासाठी सुद्धा माझं प्रेम खुश असणं हेच गरजेचं आहे. तू जर तुझ्या बायकोबरोबर तिच्या आयुष्यात तुझ्या आयुष्यात सुखी असशील तर मग त्यापेक्षा जास्त अजून मला काय हवं आहे? मला फक्त तू आनंदी हवा आहेस. आणि जर तू तिच्याबरोबर आनंदी आहेस तर मग मला काहीच हरकत नाही आहे डी. आता जेव्हा गौतमी हे सगळं बोलते तेव्हा दुष्यंत तिला मिठी मारतो. आता दुष्यंतने मिठी मारल्यावर पूजा आनंद होते आणि मग ती विचारायला लागते, काय झालं डी, तू रडतोयस का? डी अरे बोल ना. मग दुष्यंत तिला म्हणायला लागतो, आय एम व्हेरी सॉरी, सो सॉरी गौतमी, माझं चुकलं. तू मला त्या दिवशी एवढं समजावत होतीस पण मी तुझं काहीच ऐकून नाही घेतलं. मी तुझं ऐकून घ्यायला हवं होतं. गौतमी, मला रहेजाने सगळं खरं सांगितलं. मला सांगितलं त्याने किती नीच वागला तो तुझ्याबरोबर. त्याने तुला कोल्ड्रिंकमधनं नशेचं औषध दिलं आणि मग तुला नशा झाल्याच्या नंतर त्याने तुझा फायदा उचलला. गौतमी सॉरी, मी त्याच्यासारख्या माणसावर विश्वास ठेवून तुझ्यावरती अविश्वास दाखवला. खरंच मला असं नको वागायला हवं होतं. मला लाज वाटते ग माझ्या वागण्याची. मी हे असं कसं वागू शकतो? मी तुझ्यावर विश्वास दाखवला, प्रेम केलं आहे मी तुझ्यावर गौतमी, आणि मला कळत नाही आहे. पण त्याबरोबर पूजा म्हणते, होल्ड ऑन डी, होल्ड ऑन. अरे किती रडशील आणि का रडतोयस तू? इट्स ओके. अरे जिथे प्रेम असतं ना तिथेच तर जेलेसी असते ना. आणि मी खरं बोलू का, मी तुझ्यावर रागवलेलीच नाही आहे, कारण माझं तुझ्यावर खरोखर खूप प्रेम आहे. हा पण मला वाईट मात्र खूप वाटलं होतं त्या दिवशी, जेव्हा मी तुला म्हटलं होतं की मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन आणि तरीही तू थांबला नाहीस. मला वाटलं होतं की मी कमीत कमी तुला असं सांगितल्यावर तरी तू माझ्यासाठी थांबशील, पण तेव्हाही तू त्या मुलीसाठी मला सोडून निघून गेलास. खरंच इतकी आवडते का रे ती मुलगी तुला? प्रेम आहे का रे तुझं तिच्यावर? मग दुष्यंत म्हणतो, नाही ग गौतमी, मी तुला कधीच नाही विसरू शकत. माझं प्रेम फक्त तुझ्यावर आहे. आता पूजा हो ना असं म्हणत दुष्यंतला मिठी मारते आणि मनातल्या मनात म्हणत असते, अरे मूर्खा, तेच तर मला माहिती आहे आणि म्हणूनच तर त्याच गोष्टीचा हा इतका फायदा करून मी घेतलेला आहे. दुष्यंत, अरे तू किती फसतोयस ना माझ्या जाळ्यात हे तुला माहीत नाही आहे. एकदाचं आपल्या दोघांचं लग्न होऊ दे आणि मी सौभाग्यवती मिसेस पूजा दुष्यंत रांगडे पाटील मग बघ मी काय करते ते. दुष्यंत पूजाला म्हणत असतो, तुला खरंच सांगतो, मी तुला खूप मिस केलं. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात कुठलीच मुलगी येऊ शकत नाही ग, कारण तूच माझं सर्वस्व आहेस. गौतमी, अगं मी तुझ्यावर प्रेम केलं आणि कायम तुझ्यावरच करत राहील. तुला माहिती आहे, माझं लग्न जरी तिच्याबरोबर झालं असलं ना तरी अजून एकदा सुद्धा आम्ही दोघंजणं जसा आपण वेळ घालवला आहे तसा वेळ घालवू शकलेलो नाही आहे. नाही म्हणजे मी असं नाही म्हणणार की माझी बायको वाईट आहे किंवा ती मुलगी म्हणून चांगली नाही आहे. ती खरंच मुलगी म्हणून खूप चांगली आहे. माझ्यासाठी तिने खूप काही केलं आहे सुद्धा. पण तरीही मला तुझ्या बाबतीत जे वाटलं, मी तुझ्याबरोबर जसं वागलो तसं मी तिच्याबरोबर अजूनही वागू शकलेलो नाही आहे. ती तर माझी लग्नाची बायको आहे, पण तरीही तू आणि ती तुम्हा दोघींमध्ये खूप फरक आहे. माझ्यासाठी कायमच फर्स्ट प्रायोरिटी तू असशील. त्याबरोबर पूजा म्हणते, बरं आता तू घरी जा, इथे आपल्याला कोणी एकत्र पाहिलं तर डाऊट येईल कोणाला तरी. मग दुष्यंत आता घरी येतो. आता घरी दुष्यंत येण्याचीच कृष्णा वाट बघत असते. दुष्यंत आल्यावर तो खूप खुश असतो, कारण पूजामधले आणि त्याच्यामधले सगळे गैरसमज दूर झालेले असतात. मग कृष्णा दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार, आजच्याला आपण माझ्या माहेरी जायचं का? दुष्यंत म्हणतो, का? त्यावर कृष्णा म्हणते, अहो तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे म्हणून. आता खरं तर दुष्यंतला कृष्णाच्या माहेरी जाण्यात काही काळी मात्रही इंटरेस्ट नसतो, पण आता तो इतका खुश असतो की त्याला कोणाचाही आनंद मोडायचा नसतो. मग तो म्हणतो की ठीक आहे जाऊ. मग आता ते दोघंजणं कृष्णाच्या माहेरी जायला निघत असतात. तर इकडे आता पूजाला मात्र ह्या गोष्टींचा अजिबातच अंदाज नसतो. पूजा तिच्या नशेत घरी आलेली असते आणि आता ती मनातून खूपच जास्त खुश असते आणि ती म्हणत असते, शेवटी मला जे हवं होतं
ते मी मिळवलंच, मला जे हवं होतं ते मी केलंच. आता डी, तू फक्त माझा आहेस, फक्त माझा. आता तू जरी त्या कृष्णाबरोबर एका घरात एका खोलीत राहत असलास ना, तरीसुद्धा तू मनाने विचारांनी फक्त माझा आणि माझा झाला आहेस. कारण माझ्याशिवाय आता तुला दुसरीकडे काही दिसतच नाही आहे. फक्त मी मी आणि मी. तुझ्या चहूबाजूला आता फक्त मी झाली आहे. बघ आता त्या कृष्णाचा संसार मोडून कसा ही पूजा स्वतःचा सुखी संसार थाटते तू. शेवटी दुष्यंत हा माझा होता, माझा आहे आणि कायमस्वरूपी माझाच राहणार. कारण त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय तो अपूर्ण आहे असं त्याला वाटतंय. त्याबरोबर आता पूजा ही एकटीच विकृत हसत असते. आता भक्ती तिला बघते आणि पूजे काय ग, का हसत्यास असं विचारते. त्यावर पूजा म्हणते, काही नाही ग ताई, एक खूप महत्त्वाची गोष्ट होती जी आज पूर्ण केली आहे मी, त्यामुळे हसते. त्याबरोबर भक्ती म्हणते, महत्त्वाची गोष्ट, अशी कोणती महत्त्वाची गोष्ट होती? त्याबरोबर पूजा म्हणते, नाही ग, फार काही महत्त्वाचं नाही आहे. नाही म्हणजे तुला सांगण्यासारखं नाही आहे, जाऊ दे, तू सोडून देते सगळं, तू सांग ना, तू का हाक मारलीस? त्यावर ती म्हणते, नाही काही नाही, म्या तू हसत होतीस ना म्हणून सहजच हाक मारली. त्याबरोबर इकडं बाळजाबाई ह्या दुष्यंतला विचारतात, दुष्यंत काय र, कुठं जायला निघालायस? मग दुष्यंत सांगतो, आम्ही कृष्णाच्या माहेरी चाललो. त्यावर हे ऐकून बाळजाबाई म्हणतात, काय, कशा पायी? अरे दुष्यंत, काय गरज आहे तुला तिकडं जाण्याची? नको जाऊस तिकडं, आत्ताच कुठं तुझ्या हाताला लागलंय आणि आता परत तू तिकडं जाणार, काय गरज आहे? गाडी बिडी चालवू नकस पोरा, तुला त्रास होईल. कृष्णे, तुला कळत नाही का ग, पोराला माझ्या एवढं लागलंय, त्याला एवढा त्रास होतोय आणि तुला तरी बी त्याला स्वतःच्या माहेरी नेण्याची घाई आहे वय? अगं आत्ता कुठं तुझी बहीण इकडनं गेल्या तरी तुला पुण्यांदी माहेराला जायचंच आहे काय? एवढी वड बरी नाही माहेराची. त्याबरोबर मग दुष्यंत हा आता बाळजाबाईंना म्हणत असतो, आई इट्स ओके, आणि तसंही मला फार काही लागलेलं नाही आहे आणि मी तसं पण सकाळी जाऊन आलो आहेच की गाडी ड्राईव्ह करून, हाताला काहीच त्रास झालेला नाही आहे. मग उगाचच्या उगाच कशाला मी खोटं नाटक करू, मी जाऊन येतो तिच्याबरोबर. आणि तसंही तिला खूप इच्छा झाली आहे माहेरी जाण्याची. त्याबरोबर बाळजाबाईंना आता खूप राग येतो की आज पहिल्यांदा दुष्यंत माझं म्हणणं मोडून कुणासोबत तरी जायला लागलाय. पण आता बाळजाबाई हे दाखवत नाही की त्यांना राग आलाय. बाळजाबाई म्हणतात, ठीक आहे, आता तुझी इच्छा आहे ना जायची, मग काय मी अडवत नाही, तू जा, जाऊन ये. हां. आणि मग आता दुष्यंत आणि कृष्ण निघून गेल्यावर बाळजाबाई म्हणत असतात की आज पहिल्यांदी माझं पोरगं माझ्या शब्दाबाहेर जाऊन कुठंतरी गेले कृष्णे, आणि ते भी तुझ्यामुळं. नाही जर तुला ह्या घरातनं हकलली की नाही तर माझं बी नाव बाळजा नाही. त्यानंतर दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं आता सावित्रीच्या घरी पोहोचलेले असतात. आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, चल. मग ते दोघंजणं आतमध्ये यायला लागतात. आता दुष्यंत हा बाहेर बुटं काढायला थांबतो, तर तोपर्यंत कृष्णा आतमध्ये येते. आता आतमध्ये आल्या आल्या तिला पहिली पूजा दिसते. कृष्णा पूजाला मिठी मारते आणि म्हणते, पूजे तुला माहिती आहे काय, मी कुणाबरोबर आलो आहे, थांबा. आणि मग ती आता दुष्यंतला हाक मारते आणि तिकडे बोलवत म्हणते, दुष्यंत सरकार. आणि मग दुष्यंत आता त्या ठिकाणी आल्यावर आता पूजा सांगत असते, हे बघ, हे दुष्यंत सरकार माझे धनी, आणि दुष्यंत सरकार मी म्हणलं होतं ना तुम्हाला तुमच्यासाठी सरप्राईज आहे, हे बघा, हेच ते गिफ्ट, म्हणजे माझी बहीण पूजे. दुष्यंत सरकार, तुम्हा दोघांची एकमेकाबरोबर गाठच पडली नव्हती ना, म्हणून म्या आज दुष्यंत सरकारसनी घेऊन इकडं आलो. अरे बोला की एकमेकाशी काहीतरी. दुष्यंत निरुत्तर झालेला असतो. पूजा घाबरलेली असते. पूजासुद्धा आता काही बोलत नसते. मग आता दुष्यंत कृष्णासमोर तर तिथे काहीच बोलत नाही, तो तिथे शांत राहतो. आणि त्यानंतर मग जेव्हा ते दोघंजणं घरी यायला निघतात, दुष्यंतच्या मनामध्ये विचारांचं चक्र फिरायला सुरू झालेलं असतं. दुष्यंत म्हणत असतो, याचा अर्थ सगळं खोटं, नावासकट सगळं खोटं सांगितलं त्या मुलीने मला, फक्त निव्वळ फसवणूक केलेली आहे माझी. का वागली ती मुलगी असं माझ्याबरोबर? मला तिने स्वतःची ओळखसुद्धा का खोटी सांगितली असेल? काय तर म्हणे गौतमी केळकर, पूजा कोल्हापुरे नाव आहे तिचं. काय तर म्हणे माझे आई बाबा युरोपला असतात, त्यांच्याशी मला तुझ्याबद्दल बोलायचं असेल तर तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल डी, आणि तू स्वतःला सिद्ध कर. आता हे सगळं जेव्हा दुष्यंतला आठवत असतं, दुष्यंत हा शांत बसलेला असतो आणि गाडी चालवत असतो. कृष्णाच्या लक्षात येतं की दुष्यंतचा मूड काही फार बरा नाही आहे. कृष्णा दुष्यंतला विचारते सुद्धा, दुष्यंत सरकार काय हो, काय झालं? मी मगापासून बघायला लागलो आहे, पण तुम्ही एक सबूत बी माझ्याबरोबर बोलणं झालं आहे, काही घडलं आहे काय? पर दुष्यंत तरीसुद्धा काही बोलत नसतो. मग आता कृष्णा हे दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार गाडी थांबवा.
दुष्यंत म्हणतो कशाला. कृष्ण म्हणते थांबवा थांबवा थांबवा, गाडी थांबवा. मग ती दोघं जण गाडीतनं खाली उतरतात. आता तिथं एक शेत असतं. कृष्णा त्या शेतात जाते आणि दुष्यंतला म्हणत असते मोकळी हवा आहे ना व, तुम्हासनी जरा बरं वाटेल. गाडीत नुसतं कोंडल्यागत वाटत होतं. दुष्यंत हा आता काही गरज नाही आहे म्हणत असतो, तर कृष्णा म्हणते थांबव जरा 5-10 मिनटं, बरं वाटेल म्हणलं आहे ना व म्या, खरंच बरं वाटेल. त्यानंतर मग आता तिथे 2 लहान मुली खेळताना कृष्णाला दिसतात आणि त्यांची एक मोठी बहीण त्यांना ओरडत असते. कृष्णा म्हणत असते म्या, पूजी आणि भक्ती आम्ही बी तिघे अशाच होतो. म्हणजे पूजीचं माझ्याबरोबर कधी फारसं जमलं नाही, म्या अडाणी होतो आणि त्यात भैरूबानं मला रस्त्यावरनं आणलं होतं. मग तर ती मला अजूनच नजरेवर धरायची नाही आणि आहे भी. पण भक्तीचं आणि माझं लई चांगलं जमायचं. म्या, बा आणि भक्ती आम्ही तिघीजणी शेतात काम करा. आई बी आम्हाला मदत करायची, पर पूजी मात्र आमची कधी बी ही समधी कामं करायची नाही. ती नेहमी म्हणायची मला मजदूर नाही मालकीन बनायचं आहे, मालकीन. आणि तुम्हासनी ठाव आहे गावात प्रत्येकापेक्षा कायम तिलाच काहीतरी चांगलं हवं असायचं. आणि तुम्हासनी अजून एक गोष्ट सांगतो बघा, तिची सपान आहे की नाही कायम मोठी मोठी होती. तिला कायम मोठं काहीतरी करायचं होतं आयुष्यात, मोठं बनायचं होतं. तिची समधी सपानं पुरी व्हायला हवी आहे ना. त्याबरोबर दुष्यंत गप्प राहतो, तो काहीच बोलत नाही. मग तो कृष्णाला म्हणतो चल तुला मला मोकळ्या हवेवर थांबवायचं होतं ना, मी थांबलो आता मोकळ्या हवेवर, मला बरं वाटायला लागलं, आता आपण निघूया इकडनं. मग दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंही जण लगेचच तिकडनं निघतात. दुष्यंत कृष्णाला घरी सोडतो आणि माझं थोडं काम आहे आता बाहेर, मी जाऊन येतो एवढं म्हणून त्याच गाडीतनं परत मागे फिरतो. आता तो गाडी चालवत चालवत खूप लांब आलेला असतो. एका ठिकाणी गाडी थांबवून तो बसतो. इतक्यात त्याच्याजवळ एक माणूस येतो आणि बसतो. त्याला विचारतो काय रे बाळा, काय झालं, असा का बसलायस. मग दुष्यंत त्याला सांगत असतो कंटाळलोय मी, माणसांच्या खोटारडेपणाला, माणसांच्या नात्याला कंटाळलोय मी, प्रेमाला कंटाळलोय मी. त्यावर मग आता त्याला तो माणूस समजावून सांगतो अरे प्रेम जिथं नशिबात असतं तिथंच मिळतं, नशीबवानाला मिळतं पोरा. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो चुकीच्या माणसावर आपलं प्रेम वाया गेलं तर. त्यावर तो जो माणूस असतो तो त्याला सांगतो देवानं आपल्या नशिबात जे काही लिहिलेलं असतं की नाही ते विचारपूर्वक लिहिलेलं असतं आणि आपल्या बाबतीत ते तसंच घडत असते. तुझ्याबरोबर आज काहीतरी वाईट घडलं असेल म्हणून तू असा विचार करायला लागलायस, पर उद्या तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं बी घडलंच की. दुष्यंत म्हणतो माझं लग्न माझ्या इच्छेविरुद्ध झाले, मी ज्या मुलीवर प्रेम केलं तिने मला फसवलं, मग आता सांगा आता काय बोलाल. त्याबरोबर लगेचच तो माणूस त्याला सांगतो अरे तुझं लग्न तुझ्या इच्छेविरुद्ध झालं आहे, पर देवाच्या मर्जीनं झालं आहे की. मग देवाच्या मर्जीनं झालेली गोष्ट कधीच वाया जात नाही पुरा. आणि तुला तुझ्या बायकोमध्ये प्रेम सापडल, सहवासानं प्रेम वाढतं आणि प्रेम होतं बी. तर कृष्णा ही मात्र आता इकडे दुष्यंतची वाट बघत असते. दुष्यंत कधी येईल, कुठून येईल, कसा येईल, ह्या गोष्टींचे प्रश्न तिला पडलेले असतात, कारण तो कुठे गेलाय हे तिला माहीतच नसतं. त्याबरोबर आता दुष्यंत हा तिथे बसून त्या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.